चला मित्रांनो, ब्लॉग सुरू करतोय मी. आवडला तर लाईक करा आणि फॉलो करायला पण विसरू नका मित्रांनो. बरोबर. आपण आता ब्लॉग कसा बनवणार आहे, सरकारवरून बनवणार आहे मित्रांनो ब्लॉग. हाड 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 आणि एकदम मेंढ्याचा अर्थ बरं मित्रांनो. मी जे सरकारचं राज्य, जो भाजपचं म्हणा काँग्रेसचं म्हणा, हे राज्यामध्ये पहिलं काँग्रेसचं राज्य होतं. काँग्रेसच्या राज्यामध्ये चांगलं होतं, पण आता आपलं भाजपचं येऊन सणीसुद्धा चांगलं नाही. आपलं भाजपचं येऊन सणीसुद्धा चांगलं नाही. कसं चांगलं नाही? भाजपच्या सरकार येऊन सनी, राज्य पण येऊन सनी, तरी तो पीक कर्ज म्हणा, हे म्हणा, लाल्या रोगाचं विमा म्हणा, हे सगळं बंद करून दिले. आणि पीक कर्जाचं सूट जो म्हणतोय, तो जो सूट देतोय तो बाकीला की म्हणतात सूट नाही म्हणतायत बाकी. बरोबर. हा नाही म्हणून सनी असं दिवस पूर्ण लोटावून चालले आहेत. आता उन्हाळ्या पण म्हणतायत का सूट पीक कर्ज सूट हो. मग का करत नाही तुम्ही अजूनपर्यंत पीक कर्ज सूट? मग हे काँग्रेसचं राज्य चांगलं होतं ना. काँग्रेसच्या राज्यामध्ये पीक कर्ज पण सूट भेटे. काही लोकांना पीक कर्ज सूट झालं तर काँग्रेसमध्ये. आणि पीक विमा, लाल्या रोगाचे हे सरासरी पैसे भेटेत. आता तर लाल्या रोगाचं पण गेलं, पीक विमा पण गेले, बटेच गेले आता. आपलं राज्य येऊन सनीसुद्धा, भाजपचं राज्य येऊन सनीसुद्धा लोक असे करतात. मग काय कामाचं आपलं भाजपचं राज्य करायला पाहिजे ना. सरासरी विमा, लाल्या रोगाचं हे पैसे भेटायला पाहिजे ना. हे डायरेक्ट सरकारने बंद करून दिले. आणि मागणी टाकून सनीसुद्धा येत नाही. बरोबर का? पीक कर्ज मागण्या टाकून सनी पीक कर्जसुद्धा सूट होत नाही. का सूट होत नाही? नुसतं फुल थापा देतात. नुसतं तुमचं चालावून घेऊन जाऊ राहिले बोई, असं समजून घ्या. हा लावून सनी तुमचं राज्य चालावून घेऊन जाणार आहेत तुम्ही. बरोबर. मग शेतकऱ्याला पण, गरीब शेतकऱ्याला पण तुम्ही द्यायला पाहिजे ना. पीक कर्ज सूट द्यायलाच पाहिजे ना तुम्ही. मग चालेल मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेतकऱ्यावरूनच काढणार आहे मित्रांनो.